मुचंडी जिल्हा परिषद कन्नड शाळेला भेट दिली असता जिल्हा परिषद इच्छुक उमेदवार राजाराम चमकेरे यांना शिक्षणाची कन्नड भाषिक शिक्षकांना विद्यार्थ्यांना शिकवताना येणाऱ्या अडचणींबद्दल माहिती सांगितली। स्पर्धा परीक्षा व गुणवंत परीक्षा 1ली ते 7वी मुलांसाठी जिल्हा परिषदेकडून मराठीमध्ये पुस्तके दिली आहेत, पण महाराष्ट्र शासन व जिल्हा परिषदेकडून कन्नड भाषिक व उर्दू भाषिकमध्ये स्पर्धा परीक्षा व गुणवंत परीक्षा अभ्यासक्रमाचं पुस्तक नसल्याने मुलांना शिकवणं कठीण जातं। त्यामुळे आम्ही मराठी भाषेमधील पुस्तक गुगलवर कन्नड भाषेत ट्रान्सलेट करून मुलांना शिकवतो। त्यामुळे शिक्षकांनी उद्योगपती माननीय श्री राजाराम चमकेरे यांच्याकडे कन्नड व उर्दू भाषेत अभ्यासक्रम पुस्तके उपलब्ध करून देण्याची विनंती केली। त्यावेळी राजाराम चमकेरे म्हणाले की मला पुस्तके कन्नड अथवा उर्दू भाषांतर करून द्या, मी ती पुस्तके स्वतः प्रिंट करून देतो व शिक्षणात येणाऱ्या अडचणी दूर करू अशी ग्वाही दिली। मी मुचंडी गावामध्ये कन्नड शाळा 1ली ते 7वी पर्यंत नियोजन करून भेट दिलेलं आहे। त्या भेटीला कारण एकमेव माझा मित्र शशिकांत पाटील आणि रमेश देवरशी त्यांचा असा निरोप होता, मला काही करा पण कन्नड शाळेला भेट द्या आणि काहीतरी शाळेला द्या। माझं उद्दिष्ट असं आहे, मी टोटली समाजकारणात इंटरेस्ट घेणारा माणूस आहे। मला राजकारण एवढं काय जमल नाही जमल काय सांगता येत नाही, पण समाजकारण मात्र मोठ्या खुबीनं करणार हे तुम्हाला आज ग्वाही देतो। सर्व ह्या लहान मुलीच्या साक्षीनं, शिक्षक वर्गाच्या साक्षीनं आणि खास करून माझं जे आज पत्रकार बंधू आहेत, हरीश साहेब असतील, पवार साहेब असतील, जे माझं छोटंसं कार्य सुरुवात केले पण ते रोजच्या रोज सेकंदाला तळागाळात पोचते आणि ते तळागाळात पोचल्यामुळं मला जे आज काम करण्याला जे प्रोत्साहन मिळते ते सांगण्याच्या पलीकडे आहे। फक्त मूळ मुद्दा म्हणजे मी सुद्धा तुमच्यासारखं एक सर्वसमाजातला शेतकऱ्याचा मुलगा आहे। वेटरपासून सुरुवात करून आज मी देशभरात वेगवेगळ्या मेट्रो सिटीमध्ये चांगला व्यवसाय बसवलेला आहे। पुस्तकं खरेदी विक्रीचा व्यवहार सध्या जवळजवळ 11 फर्म आहेत माझं देशभरात चालू आहेत आणि 1 एप्रिलपासून साऊथ एशियामध्ये पुस्तकं पोचणार असं आमचं कंपनीचं उद्दिष्ट साध्य होणार आहे 1 एप्रिल 2026ला। त्यामुळं तुम्हाला मुलामुलींना एक माझं आव्हान आहे, पहिलं तुम्ही वाचायला पाहिजे। वाचायचं म्हणजे काय, वेगवेगळे समाजकारणाची पुस्तकं वाचा, शास्त्रज्ञांचे वाचा, राजकारण्याचे वाचा, अध्यात्मिकचे वाचा, पण जे तुमचं आवड आहे ज्या गोष्टीमध्ये तेच गोष्ट करा। आणि मला शिक्षणासुद्धा आव्हान आहे, जी मुलं त्या गोष्टीत स्वारस्य घेतात त्यांना सुद्धा तुम्ही पुश करा। असं पुश करण्याचं सिस्टीम पद्धत युरोपियन खंडात आहे किंवा अमेरिका असेल, USA असेल, असं बऱ्याच ठिकाणी ही पद्धत आहे। त्याचा एक फायदा काय आहे, मुलांना जे आवडते त्यात पुश केल्यामुळं ती मुलं सुद्धा आनंदाने ते काम मोठ्या जोरात करतात आणि त्या कामामध्ये त्यांना इंटरेस्ट असल्यामुळं आयुष्य त्यांचं परिपूर्ण होतं आणि त्यांना सुद्धा आयुष्यात उभं राहायला काम करायला संधी मिळते। मग ते खेळाडूचं लाईन असेल, एखादा शेतकरी असेल किंवा एक बिझनेसमॅन असेल किंवा इंजिनियर असेल, डॉक्टर असेल किंवा शास्त्रज्ञ असेल, जे जमते जे आवडते ती गोष्ट करा हा एक तुम्हाला सल्ला आहे। आणि कधीच आपली ह्याच्या मागं कसं होणार काय होणार निगेटिव्ह भावना आणू द्यायचं नाही। मुलावर एवढं संस्काराला स्तराने विनंती आहे, असं संस्काराला मुलावर की त्यांचा आत्मविश्वास वाढलं पाहिजे, त्यांना मनाला किंवा त्यांच्या शरीराला असं वाटायला पाहिजे मी कुठंतरी कमी पडतोय किंवा हे मला जमणार नाही। जी आत्मविश्वासानं मुलं पुढे जातात त्यांचं ध्येय साध्य होतं। थोडक्यात उदाहरण द्यायचं झालं तर शिवाजी महाराज बघा, आज मावळे किती होतं, अगदी हाताच्या बोटावर मोजण्यात का मावळे होते, पण मोठं मुस्लिम राजवटी जेवढे आक्रमण झाले देशावर सगळ्यांना परतून लावले मराठ्यांनी। मग त्यांचं शिवाजी महाराजांचा आदर्श थोडंसं काय घेतलं ना आयुष्यात काहीच अवघड नाही। आणि बसवेश्वरासारखे आपले संत होऊन गेले, त्यांचं आध्यात्मिक मार्गामध्ये एवढं मोठं योगदान आहे, शांतीचा संदेश आहे। आणि आंबेडकरसारखे शिका, संघटित व्हा, संघर्ष करा, हे जे त्यांचे विचार आहेत ते कधीही कुणालाही कुठेही जगाच्या पातळीवर उपयोग पडणारी गोष्ट आहे। त्यामुळं तुम्ही सुद्धा APJ अब्दुल कलामासारखं
आदर्शवत काम करा ही सुद्धा माझी विनंती आहे. एपीजेचा एक आदर्श असा आहे, त्यांनी आयुष्यात कधी जायचं मनाचा प्रकार त्याच्या लक्षात द्यायला नाही. त्या गोष्टीसाठी नमाज पडण्यासाठी मला कसं मशीद जाय सुद्धा वेळ आली. एवढं त्यांचं बिझी शेड्यूल होऊन गेलं आणि त्यांच्या आयुष्यामध्ये साधं लग्न करायला सुद्धा वेळ मिळाला नाही. म्हणून आज अणु संशोधन करून देश आज अणुशक्ती म्हणजे उदयाला आलं, त्याला एकमेव कारणीभूत म्हणजे माजी राष्ट्रपती APJ कलाम आहेत. बरं, असे थोर महानांचे एवढे कार्य आहेत आपल्याला सांगून दिवस सुद्धा पुरणार नाही. त्यामुळे प्रत्येक गावात मी एका थोर पुरुषाचं आदर्श सांगून मी माझं कार्यक्रम करणार आहे. 16 गावात मी 16 गावं जी येतात मुख्य जिल्हा परिषदमध्ये पुस्तकाचं पूर्ण जबाबदारी घेतलेलं आहे. म्हणजे काय, माझ्या कंपनी त्यांना जे मागाल ते पुस्तकं देणार तुमच्या लाभीसाठी. आणि सेकंड, जी मुलं गाव लेवलला, तालुका लेवलला, जिल्हा लेवलला, राज्य लेवलला नंबर जर आले तर त्यांना नोकरी लागेपर्यंत माझी कंपनी त्यांना फ्रीमध्ये पुस्तकं देणार. हे आज मी सर्वांच्या वतीनं साक्षीनं ग्वाही देतो. पुस्तकं मला पुस्तकं देऊ शकतो, इतर देईन, पण माझ्या हातला होईल ना का सांगता येत नाही. पण त्या गोष्टीसाठी आपले आमदार साहेब खंबीर आहेत. ते माझ्या मनातले एकदम म्हणजे गोपीनाथ मुंडे सारखं त्यांचं व्यक्तिमत्व आहे, लोकनेता आहे. ते एकाच गोष्ट मी सांगावं आणि नाही होणार असं होणारच नाही. तुमच्या काय इतकं काय अडचण असेल तर तुम्ही बिंदास मला कानावर घाला. मी सुद्धा आमदारच्या जवळचं माणूस असल्यामुळं तुमचं कुठली गोष्ट होणार नाही असं होणार नाही. फक्त तुम्ही माझ्याकडे पुरावा म्हणून काहीतरी लेखीमध्ये देत जावा. त्या लेखी मी सुद्धा तुम्हाला लेखीमध्ये सांगत जाईल. झालं तर पत्र येईल, नाही झालं तर काय झालं नाही त्या पत्रानिशी तुम्हाला आपण उत्तर देऊ. त्यामुळे तुम्हाला सुद्धा वाऱ्या म्हणजे सरकार काम 6 महिने थांब असं परिस्थिती मी येऊ देणार नाही. कारण मी एक जातीवंत बिझनेसमॅन असल्यामुळं आणि तळागाळात वर गेल्यामुळं मला चांगल्या अडचणी माहीत आहेत. मुलांचे काय अडचणी आहेत, गावाची काय अडचणी आहेत, स्त्रियांची काय अडचणी आहेत किंवा शेतकऱ्यांची काय अडचणी आहेत, हे प्रश्न पूर्ण माहिती घेऊन मैदान मी उतरायला गडी आहे. तसं मी साधं सोपं नाही आहे. तिथून पुढे जे नुसतं वाऱ्यावर जे बोलतात, हवेत जे गोळी मारतात ते इथून पुढे आता आपल्या तालुक्यात चालणार नाही. त्यामुळे ह्या गोष्टी जे मी बोलतोय, लहान मुलं म्हणजे देव सांगतोय, की छोटी मुलं म्हणजे देवच आहेत ना. त्यांना एखादी गोष्ट जर आपण सांगावं ते पूर्ण करणं ही आपली जबाबदारी आहे. म्हणायचं शब्द द्यायचं नाही. असे कितीतरी लोक येतील जातील, पण प्रत्येकाने एक स्वच्छ भावना ठेवा. एक मंदिराकडे बघू नये ह्या मताचं मी आहे, पण शाळेकडे जरूर बघावं. शाळा म्हणजेच मंदिर आहे. आज काय वर ब वर एवढी कोटी निधी येतात, त्यातल्या कोटी शाळेसाठी द्या ना, असं मी जोरदार आवाज उठवणार इथून पुढे या भविष्यकाळात. मला राजकारण जमते. फाउंडेशन मार्फत आणि राज प्रतिष्ठा मार्फत शाळा हा प्रमुख लक्ष ठेवून पहिलं 16 गावं नंतर 125 गावं हे टार्गेट आहे. त्यामुळं इथून पुढं तुम्ही एखादी गोष्ट शालेयासाठी जे लागणार आहेत, लायब्ररी असेल किंवा लॅब असेल किंवा कपडे असेल, नोटबुक असेल, पुस्तक असेल आणि एखादं परिस्थिती असून मी शिकता येत नाही, मग त्यांना माझी पतसंस्था त्यांना लोन देईल एज्युकेशन म्हणून. ती आज तुम्हाला ते सुद्धा ग्वाही देतो. त्यामुळं मुलांनी भ्यायचे कारण नाही, शाळा सोडायचे कारण नाही, पैसा नाही आहे, गरीब परिस्थिती नाही आहे, सपोर्ट करत नाही. तुमच्या काय जरूर अडचणी असतील ते स्वतः होऊन तुम्ही मला कळवा. आणि शिक्षक वर्गात सुद्धा माझं सांगणं आहे, तुम्ही अजिबात इथून मला भ्यायचंच नाही. कारण 16 गावात जे मुस्लिम गावात येतात ना, हे रोल मॉडेल म्हणून मला विकसित करायचं आहे इथून पुढच्या काळामध्ये. त्यामुळं ह्या 16 गावातलं मुस्लिम गटातलं जेवढं नाव होईल तेवढं आपल्या तालुक्याच्या बी हिताचं आहे आणि आपल्या सर्वांना एक अभिमान वाटेल असं इथून पुढे कार्यक्रम होणार आहे. त्यामुळे तुम्ही निवांत राहा, तुम्हाला काहीच कमी पडणार नाही. जिथं कमी आहे तिथं मी आहे, जिथं कमी आहे तिथं उन्हे अजिबात होणार नाही. आज मी ग्वाही देतो आणि त्याला मुद्दणी ग्राम देवस्थान दरीला स्मरून सांगतोय, मी जे बोलणार आहे आज किंवा जे पुढे बोलणार आहे किंवा महाग जे बोलणं असेल, एकही शब्द फेल होऊ देणार नाही. हे दरीलिंग देवाला साक्षात ठेवून तुम्हाला वचन देतो आणि माझं मी 2 शब्द